राहुल, तुझं आमच्या वेधच्या या व्यासपीठावरती खूप खूप स्वागत आहे. थँक्यू सर. आणि सध्या तू मुक्तांगणमध्ये काम करतोयस आपल्या सगळ्यांच्या बरोबर. सध्या तुझ्या कामाचं स्वरूप काय? तू कोणकोणती कामं करतोस मुक्तांगणमध्ये? मी डी ॲडिक्शन काउन्सिलर आहे आणि अवेअरनेस करणं कॉर्पोरेट्समध्ये जाऊन स्कूल, कॉलेजेस, बालसुधारगृह, इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग, फॅमिली काउन्सिलिंग, फॉलोअप्स घेणं. माझ्याकडे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गचा फॉलोअप आहे. इकडून डिस्चार्ज झालेले पेशंट जेव्हा घरी जातात तेव्हा त्यांच्या व्यसनमुक्तीमध्ये सातत्य राहावं म्हणून फॉलोअप सेंटर असतात. ती फॉलोअप सेंटर्स हँडल करणं. या व्यतिरिक्त माझ्याकडे हाऊसकीपिंग डिपार्टमेंट. मी मुक्तांगणमध्ये 2013ला ॲडमिट होतो. तेव्हा मी कार्यकर्ता म्हणून हाऊसकीपिंगमध्ये काम करत होतो आणि मला खूप आवडायचं ते करताना. मला खूप छान वाटायचं. आणि मग इथे आल्यावर हाऊसकीपिंग डिपार्टमेंटला मुक्ताताईंना योग्य व्यक्ती माझ्याशिवाय कोण दिसलाच नाही आणि मग त्यांनी मला HOD पद दिलं हाऊसकीपिंगचं. कारण मला बिल्डिंगचा एक एक कोना, एक एक कोपरा, एक एक लादी आणि एक एक काच सगळी माझ्याशी बोलते. त्यामुळे हाऊसकीपिंग डिपार्टमेंटचं HOD पद मी स्वीकारलंय. म्हणजे ही अशी तू सगळी कामं करतोस आणि तू म्हणालास तसं त्या हाऊसकीपिंग पासून त्या प्रवासाची सुरुवात झाली. आणि त्याचबरोबर आपले रुग्णमित्र जेव्हा विड्रॉलमध्ये असतात खूप वेळेला, तेव्हा त्यांनाही मदत करायचं काम तू करतोस, नाही का? हो. काय असते ती परिस्थिती? जेव्हा ॲडमिट तो झालेला असतो तेव्हा पटकन त्याचं नशा बंद होते, ड्रग्स किंवा अल्कोहोल. आणि मग तो हॅल्युसिनेशनमध्ये जातो आणि मग त्याला ऑडिओ व्हिज्युअल हॅल्युसिनेशन्स येतात. त्याला कळत नाही तो कुठे आहे, तो कसा वागतोय. मग तो कधी युरिनेट करेल, कधी पोटी करेल. त्याला भान नसतं कुठल्या गोष्टीचं. त्यावेळेस त्याचं डिटॉक्सिफिकेशनच्या दरम्यान त्याला अंघोळ घालणं, त्याला कपडे घालणं, त्याला भरवणं, जेवण, हे सगळं काम करायचं असतं. आणि त्या दरम्यान त्याला माहीत नसतं की कोण करतंय. तो शिव्या घालत असतो, आपल्याला मारत असतो. पण ते आपण त्याला एक लहान बाळ म्हणून एक एक त्याला काय कळत नाही तो काय करतोय. फक्त त्याला माफ करायचं असतं आणि त्याला रिकव्हरीला आणायचं असतं म्हणून ते आपल्याला सांगितलेलं असतं. ते प्रत्येक तिथे वॉर्ड इंचार्ज तेच करत असतो. तो स्वतःचं आयुष्य विसरतो. त्याला त्या विड्रॉल्समधून बाहेर काढण्यासाठी काय काय केलं पाहिजे आणि ते प्रत्येक त्याचं जे हे असतो फीडबॅक असतो तो इकडे जातो सायकियाट्रिस्टला आणि सायकोलॉजिस्टला. ते खूप महत्त्वाचं काम असतं. बरोबर. आणि तो त्याचं काम करत असतो. आणि मग त्याच्या घरचे जे मंगळवारी येतात भेटायला, त्यांना असं वाटतं की ह्याने खूप महत्त्वाचं काम केलेलं आहे जे आम्हाला कधी जमलं नाही. आणि त्याच्या विचारांमध्ये परिवर्तन आले. त्याला एक प्रेम निर्माण झालं वॉर्ड इंचार्ज बद्दल. हां, म्हणजे तू जेव्हा एखाद्या रुग्णाला अशी मदत करतोस आणि तो रुग्ण विड्रॉलमधून बाहेर पडतो आणि त्याचे नातेवाईक येतात आणि तुझे आभार मानतात. येस येस. तो क्षण कसा असतो? तो क्षण माझा पहिला क्षण होता. त्याबद्दल मी सांगेन की मला माझी कोणी प्रशंसा नव्हती केली. कारण मी तसं कामही करत नव्हतो प्रशंसेलायक. कारण मी अँटी सोशल एलिमेंट होतो. आणि त्यानंतर अचानक कोणीतरी मला देवमाणूस म्हणणं आणि एक डॉक्टर एवढा रिस्पेक्ट देणं, ते मी डिझर्व करतो का हे मला पहिले प्रश्न पडला. ही प्रशंसा डिझर्व करतो का? आणि पण खूप छान वाटलं. मला समाधान वाटलं. त्यात एक वेगळी हाय मिळाली. त्याच्यात एक वेगळी तुमच्यामुळे आज आमचा गणू व्यवस्थित आहे, व्यवस्थित आमच्याशी बोलतोय आणि शांत आहे. तर हे जी त्यांनी मला प्रशंसा केली ती खूप छान वाटली. हा जसा तुझ्या दिवसाचा एक भाग आहे मुक्तांगणमध्ये काम करणं, तसं तुझ्या दिवसाचा एक खूप महत्वाचा भाग आहे धावणं. हो, दिवसाची सुरुवात तिथून होते. हां, दिवसाची सुरुवात पळण्यातून होते. तर तू एक ॲथलीट आहेस, तू एक रनर आहेस. तर तू नेहमी मला सांगताना असं सांगतोस, की माझी एक आवड आहे आणि एक माझा गोल आहे, उद्दिष्ट आहे. तर आवड म्हणून तू कसा धावतोस? आवड मी 2 महिन्यातून एकदा पुण्यावरून डोंबिवली
म्हणजे पुणे टू खोपोली, खोपोली टू डोंबिवली 75 किलोमीटर असतं. आणि परत बॅक येताना डोंबिवलीवरून खोपोली, खोपोलीवरून पुणे असं करतो. आणि कधी कधी पुणेवरून खोपोली, खोपोली टू भायखळा मुंबई असं करतो आणि परत रिटर्न. आणि किती तास धावतो? मी 12 तास धावतो. 12 तासात 80 नाही तर 75 किलोमीटर धावतो बापरे. असं. हा. तर हे धावताना मला मजा येते. हम्म, कारण पहिल्यापासून मला भटकंतीची सवय आहे. हम्म. पण ते एमलेस होतं. पण इथे खूप मजा येते. प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक सिटी चेंज होत असते. शिवाय निसर्गाशी संबंध येतो आणि कनेक्ट होतो निसर्गाशी. खूप छान वाटतं. छान वाटतं. मला सांग की हे आवड म्हणून ही आवड आणि उद्दिष्ट आता काय ठेवलंय सध्या? उद्दिष्ट मी 24 अवर्स स्टेडियम रन मध्ये मला 241 किलोमीटर करायचंय. म्हणजे 24 तास धावायचं स्टेडियम 24 मध्ये. तास आणि 241 का करायचे आहेत? कारण कारण 240. नॅशनल रेकॉर्ड हा 240 आहे. अच्छा. आणि तुझं आतापर्यंत त्या उद्दिष्टाच्या जवळपास तू किती पोहोचलायस? खूप लांब आहे उद्दिष्ट. अजून तरी 5 ते 6 वर्ष लागतील. माझ्या ह्या प्रॅक्टिसच्या ह्याने मी सांगतो. सध्या मी 160 किलोमीटर 24 तासात धावू शकतो. हा जो तुझा भाग आहे त्याच्यामध्ये एक विक्रमही तू केला होतास की हो. मुंबई पासून ते दिल्लीपर्यंत असा तू धावलास. तर ती एक रन होती तुझी ना? हो. मी तेव्हा मोर्डे फूड्स मध्ये काम करत होतो 2019 ला फेब्रुवारी महिन्यात. तर 1 फेब्रुवारी ते 19 फेब्रुवारी मी धावलो डेली 80 किलोमीटर गेट ऑफ इंडिया टू इंडिया गेट. आणि त्याचं उद्दिष्ट हेच होतं की ॲडिक्ट आणि एक हॅबिच्युअल ऑफेंडर हा पण व्यवस्थित नॉर्मल सामान्य माणसासारखं जगू शकतो. त्याने ठरवलं तर एक प्रोफेशनल ॲथलीट सारखं पण तो धावू शकतो आणि 4 चौघांमध्ये मिसळून आयुष्य जगू शकतो. हे मला त्या जेलमध्ये बंदिस्त असलेल्या कैद्यांना, क्राईममध्ये एंटर करणाऱ्या व्यक्तींना आणि त्यातून बाहेर येणाऱ्यांना होप्स देण्यासाठी होतं. ड्रग ॲडिक्ट्सना होप्स देण्यासाठी ती रन होती की आपणही ड्रग्स सोडू शकतो. आपणही क्रिमिनल वर्ल्ड सोडून नॉर्मल लोकांसारखं सकाळी 8 ते संध्याकाळी 8 ती लाईफ जगू शकतो. हा मेसेज मला पोचवायचा होता. म्हणून मी ते बालसुधारगृह आणि सगळ्या स्टेट्समधून धावत मुंबई ते दिल्ली. तू आता खूप चांगलं सांगितलंस की ॲडिक्शनमधून बाहेर पडू शकतो माणूस आणि गुन्हेगारी जगामधून बाहेर पडू शकतो माणूस. हा एक संदेश तुला द्यायचा होता आणि पुन्हा आरोग्याकडे येऊ शकतो माणूस, हाही संदेश द्यायचा होता. तुझ्या जीवनामध्ये व्यसन पहिल्यांदा आलं का गुन्हेगारी जग पहिल्यांदा आलं का दोन्ही एकत्र आले? काय झालं? माझ्या आयुष्यामध्ये पहिले गुन्हेगारी आली, त्यानंतर व्यसन आलं. मी अभ्यासात खूप मागे होतो आणि माझ्याबरोबर ते सगळे अभ्यास करून पुढे जात होते आणि मला पण खूप मोठं व्हायचं होतं. पण ते होण्यासाठी अभ्यास करण्याची गरज होती, जे मला जमत नव्हतं. मग मी बऱ्याच फील्डमध्ये ट्राय केलं, स्पोर्ट्समध्ये ट्राय केलं. मी इव्हन पोलीसमध्ये हे करायचा ट्राय केला, भरती होण्याचा ट्राय केलं. पण मी फिजिकली फिट नव्हतो तेवढा. त्यामुळे मी कुठेही एंटर करू शकलो नाही. आणि मग मला इझी मनीचा एकच भेटला वे, तर क्रिमिनल वर्ल्ड. मला सांग की घरामध्ये तुझ्या एक मध्यमवर्गीय वातावरण होतं. आर्थिक दृष्टीने काहीशी अडचणीचीच परिस्थिती होती. पण तरीही घरामधले सगळेजण प्रामाणिकपणाचं एक जीवन जगत होते. असं काही वेगळं जीवन जगत नव्हते. तू त्याकडे कसा काय वळलास? इझी मनी माझ्याकडे ते क्वालिटी नव्हती असं मला वाटत होतं की मी अभ्यास करून पुढे मोठा होऊ शकत नाही, स्पोर्ट्समध्ये जाऊन मी पुढे मोठा होऊ शकत नाही. तर मी हे करून तरी पैसा कमवू शकतो. आणि जो रेस्पेक्ट होता तो फक्त पैसेवाल्यांना आणि एज्युकेटेड लोकांना होता रेस्पेक्ट. आणि मी इथे पाहिलं, इथे पण रेस्पेक्ट होता, म्हणजे आदरयुक्त भीती आणि भीतीयुक्त आदर. तर आदर आहे ना, म्हणून मग ते क्षेत्र मी स्वीकारलं. आणि मग त्याच्याकडे ओढलं जात असताना आपण काहीतरी
वाईट करतो आहोत अशी जाणीव किंवा अशी बोच मनामध्ये असायची का रे? हो, प्रत्येक वेळेस वाटत होतं की आपण काहीतरी चुकीचं करतोय. पण हळूहळू त्या विचारांमध्ये बदल झाला की जसे वकील आहेत, डॉक्टर आहेत, तसं आपलं प्रोफेशन आहे. कारण आपण कोणाला त्रास तेवढा देत नाहीत. म्हणजे समुंदर में से एक बाल्टी निकाल दिया तो क्या फरक गिरता है. तर आपण 1 करोड मधून फक्त 10,000 रुपये मागतोय. जे तुम्ही चॅरिटीमध्ये देताय ते आम्ही मागतोय. हा, तेव्हा एखाद्याकडून खंडणी घेणं म्हणजे एक बालदी काढणं आहे, हा, अशा तऱ्हेचा विचार आला. असा तऱ्हेचा विचार आला. पण आमच्या डोळ्यासमोर गुन्हेगारी जगामध्ये खंडणीच्या मध्ये काम करणाऱ्या गँगस्टर यांची जी प्रतिमा असते ती असे बिनधास्त, हां, असे निडर, कोणालाही न घाबरणारे असे. तर तसा होतास तू? नाही, मी तर खूप भित्रा होतो आणि जे पण आहेत तेही सगळे मी पाहिलेले ते भित्रटच असतात. कारण प्रत्येकाला जीवाची भीती असते आणि कंटिन्युअस अलर्टमध्ये राहतो. झोपताना पण अलर्टमध्ये असतो. कधी काय होईल सांगता येत नाही. त्यामुळे तो धाडसी नसतो, तो भित्रा असतो. मग त्याची भीती कुठे वर येते? ॲक्च्युली जेव्हा झोपतो, आता मी पूर्वी जे झोपत होतो ते माझे गुडघे छातीजवळ असायचे आणि माझी चादर होती ती अगदी पायापासून ते डोक्यापर्यंत कंप्लीट झाकलेलो असायचो. म्हणजे आईच्या पोटात जेव्हा मूल असतं लहानपणी त्याप्रमाणे मी असा झोपायचो. आता मी जे झोपतोय ते असा बिंदास झोपतोय. आणि ते आपोआप घडलं. ते जसं जसं भीती गेली तसं माझ्या झोपण्यामध्ये पण फरक जाणवला मला. पण आता ह्या जगामध्ये, त्या जगामध्ये टिकायचं तुम्हालाच तसं आणि इज्जत टिकवायची, म्हणजे माझ्या असं लक्षात आलं की जशी वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या, तुझा शब्द वापरायचा तर व्यावसायिकांची इमेज असते, तशी या क्षेत्रातल्या व्यावसायिकांची सुद्धा इमेज असते आणि ती टिकवण्याचे प्रयत्न करावे लागतात. का रे? खूप प्रयत्न करावे लागतात. इज्जत टिकवण्यासाठी त्याला मास्किंग करावं लागतं. तो घाबरत जरी असेल तरी त्याला असं दाखवावं लागतं की घाबरलेलो नाही. त्याला मारायची इच्छा जरी नसेल समोरच्या व्यक्तीला तरी त्याला ते करावं लागतं. त्याला शिवी द्यायची पण नसेल तरी पण त्याला ते तसं वागावं लागतं आणि तसं तो वागला नाही तर मार्केटमध्ये त्याचं नाव खराब होतं. बरं. म्हणजे हे न चाहते हुए भी उसे वो करना पडता है. पण आता हे जे मार्केट असा शब्द तू वापरलास, तर म्हणजे ही सुद्धा एक मार्केट प्लेस आहे. हो. की ज्याच्यामध्ये हे सगळं गुन्हेगारी जग आहे, ज्याच्यामध्ये तुरुंग आहेत, जेल्स आहेत आणि त्याच्यामध्ये राहत असताना तो मुखवटा घेऊन राहावंच लागतं. मग तो मुखवटाच चेहरा बनतो का? हळूहळू तो चेहरा बनतो. पण जेव्हा तो झोपतो व्यक्ती तेव्हा तो चादर घेऊन रडत असतो आणि जेव्हा चादर काढतो तेव्हा तो त्या मुखवट्यामध्ये जातो. ऍक्च्युली 2 पर्सनॅलिटी आहेत त्या. एक आहे ती दाखवत असतो आणि तो स्वतःला तसं समजत असतो आणि जेव्हा ती वास्तवाची जाणीव होते पण ती त्याला नको असते तेव्हा तो त्याचा वेगळा चेहरा असतो. तो हरलेला असतो. त्याच्यामध्ये तू म्हणालास त्या व्यवसायामध्ये, आता तू बोललास तसं अनेक वेळेला इतरांवरती वार करावे लागतात, गोळी झाडावी लागते आणि तुझ्या त्या सगळ्या अनुभवांच्या मध्ये अनेक वेळेला गुन्हेगारी जगामध्ये तू फायरिंग केलंस, हल्ले केलेस. तो जो अनुभव असतो की आपण दुसऱ्या व्यक्तीवरती गोळी झाडतोय, त्यावेळेला मनात काय असतं? पहिल्यांदा गोळी झाडली तेव्हा मला त्याच्यामध्ये खूप हाय मिळाली. सैरावैरा लोक पळत होते. ती लोकांच्या चेहऱ्यावर भीती पाहिली आणि मला पूर्वी मी घाबरत होतो. माझ्यावर सगळे बुलिशगिरी करत होते आणि आता माझा टाईम होता आणि मी लोकांना सैरावैरा पळवत होतो. ती जी एक पॉवर आलेली 100 हत्तींचं बळ, ती जी हाय मिळत होती ते मी वारंवार करायला लागलो. मग हळूहळू
पैसे कमवायचं इंटेन्शन थोडं साईडला राहिलं आणि दहशत पसरवणं नागरिकांमध्ये, हे खूळ, हे ॲडिक्शन वाढलं माझ्यामध्ये. आणि ते झाल्यानंतर सारखं न्यूजपेपर आणि न्यूज चॅनलमध्ये बघणं की बाबा हे मी केलंय, त्याचं ते प्राऊड फील वाटणं, तर ह्याचं ॲडिक्शन लागलं. म्हणजे 1 वर्षातून एक, नंतर मग 6 महिन्यातून एक, नंतर 2 महिन्यातून एक, ही फ्रिक्वेन्सी वाढत गेली. कारण त्या चौकामध्ये ते सगळं सैरावैरा पळणं आणि दहशत माजवणं ह्याच्यात मला आनंद मिळत होता. तर ते फिलिंग होतं पहिले 1-2 वर्षामध्ये. आणि तो हाय जरा कमी होतोय असं वाटलं तर त्याच्यात भर घालायची म्हणून व्यसनं आली. ते करत असताना रायव्हल्स होते, त्यांच्याकडून मी मारला जाईन आणि पोलिसांच्या रडारवर आल्यावर पोलीस मला एन्काउंटर करतील आणि मारून टाकतील, किंवा पकडलंच तर एवढ्या केसेसमधून मी बाहेर सुटणं शक्य नाही आणि मी आता घरीही जाऊ शकत नाही. तर त्या बुचकळ्यात पडल्यामुळे माझं जे ओकेजनल आणि सोशल ड्रिंकिंग होतं, जे रेग्युलर ड्रिंकिंग होतं, ते एक्स्ट्रीम झालं. मी क्रॉनिक अल्कोहोलिक झालो. तर ते व्यसनाचं कारण ती भीती होती, इन्सिक्युरिटी होती आणि फ्युचर नव्हतं. हे सगळं जीवन जगताना एका बाजूने तुझं जे घर आणि तुझं कुटुंब होतं, जे सर्वसाधारण मध्यमवर्गीय मराठी डोंबिवलीसारख्या शहरात राहणारं कुटुंब होतं, त्याच्याबरोबरचे तुझे संबंध कसे होते? कुटुंबाने मला घरातून हाकलून दिलेलं की हे सगळं आपलं क्षेत्र नाही, आपली संस्कृती नाही, आणि हे जर करायचं असेल तर तू घरात राहू नको. त्यामुळे मी रेंटवरच्या फ्लॅटवर राहायचो. आणि पोलीस मागे लागल्यामुळे मी एक शहर सोडून दुसरं शहर, एक स्टेट सोडून दुसरं स्टेट, असं वेगवेगळ्या ठिकाणी राहत होतो. म्हणजे तू पळत होतास. हो, मी पळत होतो. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तू स्वतःपासून सुद्धा पळत हो, होतास. स्वतःपासून पळतो. कधी कधी मी ठाण्याला यायचो आणि म्हणजे वॉन्टेड असताना पण मी ठाण्याला येऊन कॉलेजमध्ये माझ्या नंतरची जी पिढी होती कॉलेजमध्ये तिला बघायचं मी, आणि मला आठवणी यायच्या आणि मग मी ते जगायचा एक 5 ते 10 मिनिटं प्रयत्न करायचो. तलावपल्लीला जायचो, तिकडे मी संध्याकाळी ते कपल्स बघायचो, ते यंगस्टर्स बघायचो आणि मग परत निघून जायचो माझ्या स्टेटमध्ये. परत लहानपणीच्या त्या मैदानात जायचो, मैदानाजवळ ते बघायचो, खेळत असताना सगळे क्रिकेट जिथे जिथे मी खेळलेलो, आणि परत मी रिटर्न माझ्या स्टेटमध्ये जायचो. का यायचास तिकडे? आणि कारण का मला ते जायचास? जगायचं राहून गेलेलं आणि ते मी जगू शकत नव्हतो परत. कोण कोण अडवत होतं तुला परत या जगात येण्यासाठी? मी केलेले गुन्हे, त्यामुळे फेस करायला लागणाऱ्या ट्रायल्स आणि होणारी पनिशमेंटमुळे परत मी या जगात येणार नाही ह्याची मला गॅरंटी होती. गॅरंटी होती, कारण तू जवळजवळ 4 वर्ष वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये काढलेस आणि अनेक केसेस तुझ्यावरती होत्या. आणि त्या केसेसमधून बाहेर पडण्यासाठी तू कायद्याचाही अभ्यास करायला सुरुवात केली. हो, करावा लागला. 2007 मध्ये मला अरेस्ट केलं आणि मी अर्थरोड जेलमध्ये होतो. तर पहिले 7-8 महिने तर मी ट्रान्सफर वॉरंटवर PCR मध्येच होतो, सगळ्या पोलीस स्टेशनमध्ये फिरत होतो. आणि मी एकदा जेलमध्ये एका सर्कलमध्ये आल्यावर मला कळलं की बापरे, एवढे चार्जशीट्स आहेत आता आपल्याला फेस करायचे आहेत. तर पैसेच नव्हते फेस करायला. म्हणजे ज्या व्यक्तीसाठी काम केलेलं त्याने पैसे पाठवले नाही आणि माझ्याकडेही पैसे नव्हते, आणि आता घरच्यांकडे पैसे मागायचे होते. घरचे बोलले पैसे नाहीत, आपण साध्या कुटुंबातले आहोत, आपल्याकडे एवढे पैसे नाहीत. आणि प्रत्येक केसला बेलला 50,000, सॉल्व्हन्सीला 50,000 आणि केस चालवायला 50,000, म्हणजे 1.5 लाख एका केसला सुटायचं आहे तर. आणि अशा 17 केसेस, त्यामुळे एवढे पैसे नव्हते.
मग मी आजूबाजूला बघितलं तेव्हा काही अँटी सोशल एलिमेंट्स होते आमच्या बॅरॅकमध्ये. ते लॉचा अभ्यास करत होते, त्यांना वकील असून सुद्धा. मग मी त्यांना विचारलं, तुमच्याकडे वकील आहे, मग तुम्ही कशाला लॉचा अभ्यास करतात? ते बोलले, अपना केस कहाँ जा रहा है, सरकार की तरफ जा रहा है की अपने तरफ आ रहा है, हे समजता है. तर मग त्यांनी मला शिकवलं, कारण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर, त्यांचे लॉयर्स आणि त्यांचे जज हे सेम होते, माझे आणि त्यांचे. त्यामुळे आमचं जुळलं थोडं. आणि मग मी IPC, CRPC, एव्हिडन्स ॲक्ट, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, मुंबई पोलीस मॅन्युअल वगैरे हे सगळं वाचून कोर्टामध्ये सकाळी 10 ते संध्याकाळी 5 एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन बघून सर्व केसेसच्या मग मी स्वतः बेल टाकायचं ठरवलं आणि मग त्या हळूहळू पास झाल्या. तर असा माझा लॉचा अभ्यास माझ्याकडून झाला, तो माझ्या सुटकेसाठी. आणि त्या सगळ्यामध्ये म्हणजे 2007ला तू जेलमध्ये गेलास आणि सगळ्या केसेस संपायला आणि तू बाहेर पडायला 2013 उजाडलं. हो, 2013 11 फेब्रुवारी माझ्या वाढदिवसाच्या दिवशी माझी केस सुटली. मग काय झालं? आणि सुटल्यावर ते फ्रीडम मिळालं आणि ते फ्रीडम एन्जॉय करण्यासाठी तुफान ॲडिक्शन चालू झालं. आणि मग मी वेड्यासारखं करायला लागलो. आणि मग सगळे वैतागले, घरचे वैतागले, शेजारचे वैतागले, माझे मित्र वैतागले, इव्हन पोलीस पण वैतागले. पोलिसांना पण कंटाळा आला, कारण ते रुटीन पोलीस इन्क्वायरीला यायला बोलवत होते आणि मग मी त्यांच्याकडे पैसे मागत होतो. त्यामुळे पोलीस पण कंटाळले मला, सगळे कंटाळले. आणि मग शेवटी मला घरच्यांनी ठाणा मेंटल हॉस्पिटलमध्ये नेलं. तिथे सांगितलं की हा पूर्ण वेडा नाही, ह्याला इकडे IPSला ॲडमिट करा. मग मी तिकडे ॲडमिट झालो आणि मग शैलेश सुमते सर सायकेट्रिस्ट, त्यांनी मला 15 दिवसासाठी डिटॉक्सिफिकेशनसाठी ठेवलं तिथे. आणि मग तिथून तू मुक्तांगणमध्ये मग सरांनी सांगितलं की हा आता परत चालू करेल, त्याच्या रिहॅबिलिटेशनची गरज आहे, तुम्ही मुक्तांगणला ॲडमिट करा त्याला. तिथे तू 13 साली मुक्तांगणमध्ये पहिल्यांदा पेशंट एप्रिल. म्हणून आलास. Yes. एप्रिलमध्ये. आणि तो पहिला महिना आणि मुक्तांगणचा उपचार तुला कसा वाटला पेशंट म्हणून? मला माझं बालपण परत मिळालं तिथे. कारण एक तर तिथे पॉटरी थेरपी होती, म्युझिक थेरपी होती, डान्स थेरपी होती, तिथे प्रार्थना होती. सकाळी 6ला उठत होते, रात्री 11ला कंपल्सरी झोपत होते. म्हणजे आई जसं करते तसं. जेवलास का, आंघोळ केलीस का, कसं वाटतंय, हे आतापर्यंत कोणी असं विचारलं नव्हतं, ती आईच विचारते. तेवढं सगळं मायेने. माझं नाव कळलं मला, राहुल जाधव माझं नाव आहे. आतापर्यंत मला कोणी राहुल नावाने नव्हतं हाक मारलेली, तो पण नावच होती. किंवा एक टॅग होता मला, गर्दुल्ला किंवा गँगस्टर, नाहीतर ब्ला ब्ला ब्ला, अशी तो पण नाव असायची. त्यामुळे माझं नाव राहुल बऱ्याच वर्षानंतर मग मी तिथे ऐकलं. खूप छान वाटलं. आणि मला तिथे भूक लागायला लागली आणि डायजेशन माझं ओके आलं. माझी स्किन जरा ग्लो झाली, वजन वाढलं आणि मला खूप छान वाटलं तिथे. आणि मग तिथून निघत होतो तर मला भीती वाटायला लागली मग, कारण सगळ्यांचं सगळं सेट होतं, फक्त दारू सोडायची होती. पण मी तिथून 30 दिवस निघताना सगळे खुशीत निघत होते आणि मी भीतीने बाहेर डिस्चार्ज होत होतो. कारण बाहेर गेल्यावर परत माझं तेच आयुष्य मला फेस करायचंय. काउन्सिलरने सांगितलेलं, पण फर्स्ट ॲडमिशनला मी शेअर नाही केलं काउन्सिलरला की ॲक्च्युअल परिस्थिती काय आहे बाहेर. तर मी भीतीने बाहेर गेलो. पण मला ते सोडायचं नव्हतं मुक्तांगण, ते सोडावं लागत होतं. अशी ती अवस्था होती फर्स्ट ॲडमिशन. बरं. पण मग त्याच्यानंतर तुझ्या ॲडमिशन होत गेल्या, कारण तू तसा व्यसनमुक्त नाही राहू शकलास. का बरं? कारण बाहेर गेल्यावर कामाला लागायचा प्रयत्न करत होतो. मी गँगमध्ये काम करणं सोडून दिलेलं, पण गँगच्या ॲक्टिव्हिटीज चालू होत्या आणि इतर गँगच्याही ॲक्टिव्हिटीज चालू होत्या. त्यामुळे सस्पेक्ट म्हणून मुंबईमध्ये जेव्हा पण कुठल्या बॉलिवूड सेलिब्रिटीजला किंवा एखाद्या बिझनेस टायकूनला एक्स्टॉर्शन थ्रेट्स यायच्या, तेव्हा सस्पेक्ट म्हणून सगळ्या गँगच्या लोकांना उचलून घेऊन जायचे. कारण मोडस ऑपरंडी सेम होती ऑलमोस्ट.
तर पोलीस सस्पेक्ट म्हणून घेऊन जात होते, मला कामावरून जावं लागत होतं, त्यामुळे माझं काम सुटायचं. कारण अशी हिस्ट्री बाहेर हा. आल्यावरती कामावरती तुला ठेवायचे कामावर नाहीत. ठेवायचे नाही. त्यामुळे मग मी इरिटेट व्हायचो, बोलायचो की सुधारायचा प्रयत्न करतोय पण इथे अडचण येते. मग मी 2-3 महिने काम केल्यानंतर मला परत उचलून घेऊन जाणार, तर मग मी काम का करावं? पण मग त्या वेळेला तुला परत त्या जगामध्ये नाही जावं असं वाटलं? मी इरिटेट झालेलो. मला क्राईम पण करायची इच्छा नव्हती. मला ॲडिक्शन पण करायची इच्छा नव्हती. मला माझ्या घरच्यांनी सोडवलेलं. त्यामुळे मला उरलेलं आयुष्य आईसाठी आणि वडिलांसाठी स्पेंड करायचं मी ठरवलेलं. पण तेही जमत नव्हतं. त्यामुळे ॲडिक्शन वाढत होतं माझं. पण तेव्हा त्या गुन्हेगारी जगातले पूर्वीचे मित्र आत्ता आपल्याला काही दगाफटका करतील अशी भीती होती का? भीती प्रत्येक वेळेस होती मला. तेव्हाही होती आणि त्याच्यापूर्वीही होती. त्या भीतीने पण बराच फरक पडत होता माझ्या ॲडिक्शनवर. पण ते आम्ही इग्नोर करत होतो प्रत्येक वेळेस. मग जो एक बदलाचा परिवर्तनाचा क्षण असतो तो कधी आला? माझं शेवटचं ॲडमिशन होतं 2014 जूनचं. एका वर्षात माझी 7 ॲडमिशन झाली. आणि 7व्या ॲडमिशनला मी कंटाळलो बाहेरचं जग जगायला आणि मी माझ्या मते जून महिन्यातच डोंबिवली रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म नंबर 1ला मी ट्रॅकवर होतो आणि मी सुसाईड करणार होतो. तो माझा वाढदिवस होता. आणि मग बोललो आता काय, माझा आज वाढदिवस आणि आज आई नाही, घरचे नाही, कोणाला काळजी नाही, मित्र नाही, कोणीच नाही, कोणाला माझी फिकर नाही. तर मग मला आयुष्यात जगून उपयोग काय? तर मग मी ती एंड करणार होतो. तेव्हा पोलिसांनी मला, रेल्वे पोलिसांनी घरी आणलं. आणि मग तिथे वडील म्हणाले, करायचं काय आता तुझं? तर मी म्हणालो, मला इथे हे जग नको, मला मुक्तांगणमध्ये ॲडमिट करा, मी तिथेच राहीन आणि माझं बघीन, मला तुमच्या जगात यायची इच्छाच राहिली नाही. आणि मग मी मुक्तांगणमध्ये माधव कोलटकर सरांना फोन करून सांगितलं की तुम्ही सांगाल ते आता पुढे. आणि त्यानंतर तू 1 वर्ष मुक्तांगणमध्ये राहिलास, बाहेर गेला पण नाही? हो, मी काळ्या गेटच्या बाहेर गेलो पण नाही. काळं गेट म्हणजे आपलं मुक्तांगणचं जे बाहेरचं गेट आहे बाहेरचं ते. गेट. ओके. आणि त्यावेळेला मुक्ता मॅडम म्हणजे मुक्ता पुणतांबेकर ज्या आपल्या संचालक आहेत त्यांच्या शब्दाबाहेरही तू अजिबात गेला अजिबात. नाहीस ते अजिबात. वर्षभर. आणि तिथे तुझी पहिली ओळख त्या हाऊस किपिंगशी झाली. हाऊसकीपिंगची झाली. पहिले मी रागारागाने हाऊसकीपिंग करत होतो, हे काय दिवस आलेत म्हणून. नंतर जसं क्लीन व्हायला लागले कमोड, प्रत्येक लादी, काच, तर आयुष्य तर माझं क्लीन करू शकत नव्हतं मी व्यवस्थित, पण हे क्लीन होत होतं माझ्या हातून. आणि ते क्लीन करताना मला एन्जॉय करायला मिळत होतं, मजा येत होती आणि मग मी ते करत राहिलो. त्यानंतर पेशंटची सेवा करताना जो आनंद मिळत होता तोही खूप छान होता. कारण प्रशंसा होत होती, त्याबरोबर मला त्याचं चेंज होणं दिसत होतं. पहिले तो कसा होता आणि 1 आठवड्यानंतर तो कसा आहे आणि ह्याच्यामध्ये माझे एफोर्ट्सही आहेत. या गोष्टीचं मला समाधान मिळत गेलं. आणि त्या पेशंट्समध्ये तू स्वतःला पाहत होतास? येस, त्यांना शेअरिंगमध्ये मी सांगत होतो आणि ऑलमोस्ट काउन्सिलर नव्हतो मी तेव्हा, तरी पण मी त्यांना समजावून सांगत होतो की हेही दिवस जातील. बरं. आणि हे तू फक्त त्यांनाच नव्हता समजून सांगत. हेही मलाही समजावून सांगत होतो. बरोबर ना? मग त्यावेळेला पहिल्यांदा पळणं कसं आलं? ऍक्च्युली 1 वर्ष झालेलं मला. 2014 ते 2015 डिसेंबरला मुक्ताताई मीटिंग घेतात दरवर्षी आफ्टर केअरच्या. त्यामध्ये विचारतात तुमचं गोल काय, प्लॅन काय आहे वगैरे. तर मी सांगितलं माझा काही प्लॅन नाही, मी इथेच आहे, मुक्तांगणचाच आहे मी. सांगितलं मला बाहेर पण जायची इच्छा नाही. तर मग त्यांनी सांगितलं 31 डिसेंबर जानेवारी 2016ला आता 30 दिवसांत मॅरेथॉन आहे. 31 जानेवारीला. 30 दिवसांनी बरोबर होती ती मॅरेथॉन.
की कोण कोण पार्टिसिपेट करणार आहे. तर मुक्तांगणमध्ये जिम होती, जिममध्ये सगळे जायचे आणि रनिंग वगैरे कोणी करत नव्हतं, बाहेर कोण जात नव्हतं. तर त्यांनी विचारलं तर कोणी हात उचलला नाही. मी हात पटकन उचलला, तर मी जातो. तर सगळे हसायला लागले व्हॉलंटियर्स. तर मुक्ताईने विचारलं, तुला काय अनुभव आहे का, पूर्वी धावला वगैरे आहे? तर मी बोललो, "हाँ, मला अनुभव है, मैं 10 साल मैं पुलिस से भागा है, पब्लिक से भागा है, कभी मुझे पकड़ नहीं पाया कोई." बाकी कुठली क्वालिटी आहे माहीत नाही मला, पण ही क्वालिटी आहे. आणि मला पटकन आठवलं रनिंग, अरे मी धावलेलो आहे पूर्वी. पण डोंबिवलीला पण बऱ्याच वेळेस मी जेव्हा काही इन्सिडेंट घडलेला आहे, क्राईम घडलेला आहे, तेव्हा मी 1-1, 2-2 किलोमीटर धावलोय. पण ते मी जीव भांड्यात होता आणि पोलीस मागे होते. तर जीव वाचवण्यासाठी धावत होतो ते. तर त्याची प्रॅक्टिस आहे. बोललो हे पण बघू आपण धावून. धावायचंच आहे ना. तर बघू धावून. मग मी प्रॅक्टिस करायला चालू केली. तर पहिले मी अर्धा किलोमीटर पण धावू शकत नव्हतो. तर ते धावताना मला लक्षात आलं की इम्पल्सिव्ह नाही राहायचंय. तुम्हाला पेशन्सने धावायचंय, कारण 10 किलोमीटर धावायचंय. तर गडबड नाही करायची. तर धावण्यामुळे मग डिसिप्लिन आलं मला. मी गोल ओरिएंटेड झालो. 10 किलोमीटर, 1 किलोमीटर किती धावतोयस म्हणजे 10 किलोमीटर कितीमध्ये होईल, इकडे तिकडे नाही बघायचंय, व्यवस्थित जेवायचंय, झोपायचंय व्यवस्थित, एन्ड्युरन्स, फ्लेक्झिबिलिटी, बॅलन्स, स्ट्रेंथ सगळं तुला पाहिजे आणि डोकं शांत पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून, शिवाय आशिष सर आहेत, मुक्ताताईंचे मिस्टर, ते मुक्ताताई यांचा गायडन्स घेऊन मग ते मी हळूहळू धावायला चालू केलं. म्हणजे मॅरेथॉन रनर म्हणून तू धावायला सुरुवात मॅरेथॉन केलीस. रनर म्हणून धावायला चालू केलं आणि मग मी धावलो मॅरेथॉन. तर जेव्हा धावलो तेव्हा मला खूप छान वाटलं. मी अशा लोकांमध्ये धावलो ज्या लोकांपासून मी खूप मागे होतो असं मला समजत होतो, पण त्यांच्यामध्ये धावताना मी त्यांच्या बरोबर धावलो. तर ते मला खूप क्लिक झालं की की अजूनही बाकी आहे कुठेतरी. उम्मीद बाकी है. तर काही नाही, पण आपण त्यांच्या बरोबर आहे, अगदीच मागे नाही गेलोय. म्हणजे पूर्वी मी जे काम करत होतो आणि जी माझी इमेज होती, जी आयडेंटिटी होती, ती चेंज झाली रनिंगमुळे आणि हाऊसकीपिंग व्हॉलंटिअरमुळे. तर तो एक रेस्पेक्ट होता, मला तो रेस्पेक्ट मिळाला तिथे आणि मग तो पकडून ठेवला मी आणि बोललो असंच पुढे आयुष्य जगूया आपण. पण आता म्हणजे धावण्याची प्रॅक्टिस करणं, म्हणजे मगाशी तू म्हणालास तसं, ते करताना आहार लागतो नाही का? मग हे सगळं तू स्वतःचं आखायला सुरुवात केलीस, आहार, रोजचा दिनक्रम सगळं? मुक्तांगणमध्ये असताना मुक्तांगणचं जेवणच असं आहे की तुम्हाला बाहेरचं जेवण खायची गरजच लागत नाही. म्हणजे आम्ही असं ऐकतो की खूप काही पावडर्स खातात, खूप विटॅमिन्सच्या गोळ्या खातात. तर तू जो एवढा धावतोस आता मॅरेथॉन रनर म्हणून, तो साधं जेवण जेवूनच. मी चपाती, भाजी, भात, वरण आणि डेअरी प्रोडक्ट्स ह्याच्या व्यतिरिक्त खात नाही. पावडरही घेत नाही. फक्त सगळं बॅलन्स मध्ये असतं, टाइम टू टाइम असतं. एवढी सगळी शिस्त आणि आधीची सगळी बेशिस्त, काय त्रास नाही करत झाला? ऍक्च्युली जी गोष्ट आवडते त्याच्यासाठी एफर्ट्स टाकायला काही वाटत नाही. तर रनिंग मला आवडत होतं आणि ऍक्च्युली रनिंग करताना मला जो हाय मिळाला तो मला ड्रग्स मध्ये मिळत होता. जो पॉइंट मी टच करत होतो म्हणजे ब्लॅकआउट, तो टच करायला लागलो मी अल्ट्रा रनिंग मध्ये. म्हणजे 42 किलोमीटर धावल्यानंतर शरीर हलकं होत होतं, जे अल्ट्रा नायट्रावेट खाल्ल्यानंतर वाटत होतं. ती हाय मिळत होती रनिंगने. तर माझी हॅपीनेस आणि सॅटिस्फॅक्शनची डेफिनेशनच चेंज झाली तिथे. तुला एक हेल्दी हाय मिळाली. हेल्दी हाय मिळाली. आणि म्हणून मग शिस्त आली. पण आता हा जो हेल्दी हाय तुला मिळत होता, त्याचा फायदा तू जेव्हा रुग्णांना मदत करत होतास त्यालाही होत होता काय? हो, रुग्ण जेव्हा इथे ऍडमिट होतात, त्यांची जी परिस्थिती असते, त्यांचे जे प्रॉब्लेम्स असतात, ते सोडवण्याचा प्रयत्न करणं
आणि इथून डिस्चार्ज झाल्यानंतर 6-7 महिन्यांनी फोन येणं किंवा 1 वर्षांनी तो सोब्रायटी बर्थडेला येतो आणि बोलतो की आता सगळं व्यवस्थित चालू आहे. तर ॲडमिशनच्या दिवशीचे त्याची मनस्थिती, शारीरिक स्थिती आणि 1 वर्षानंतर तो जो फीडबॅक देतो, त्याच्यामध्ये खूप छान वाटतं. तो हाय मिळतो, की व्यवस्थित झालं सगळं. किंवा फोन येतो घरच्यांचा किंवा आम्ही प्रत्येक पेशंटला 6-6 महिन्यांनी फोन करत असतो. हां सर, व्यवस्थित चालू आहे, तो कामाला गेलाय. एवढंच फक्त त्याचे घरचे म्हणतात, पण छान वाटतं की तो रिकव्हर झालेला आहे. तो जो हाय, तो एखाद्याला गोळी घातल्यावर हाय म्हणजे त्याच्याही पेक्षा खूप आहे. जी लोक सैरावैरा पळतात, ती जी भीती त्यांच्या ह्याच्यात बघतो, तो त्या टोकाचा आहे आणि हा ह्या टोकाचा आहे. पण हा खूप छान आहे. हा खूप छान आहे. का? माहित नाही. समाधान आहे, शांती आहे, सुख आहे. समोरच्याच्या चेहऱ्यावर स्माईल आहे. तिथे समोरच्याच्या चेहऱ्यामध्ये भीती आहे आणि अश्रू आहेत. इथे स्माईल आहे आणि छान वाटतं इथे. तर पळणं संपून तू धावायला लागलास तेव्हाच तू 40शीला आला होतास. हो. बरोबर आहे. हां. आणि मग तुलाही आता असं वाटायला लागलं, की आता हा जो हे जे समाधान आहे, हा जो छान हाय आहे, तर आपण कुठेतरी सेटल व्हावं. हो. हां, मग अजून एक घटना घडली. येस. मग मी लग्न करायचं ठरवलं आणि बऱ्याच अशा मॅट्रिमोनियल वेबसाईटमध्ये नाव नोंदवलं. मग स्थळं यायची. पण माझा क्रिमिनल बॅकग्राऊंड, मागची हिस्ट्री पाहून ती स्थळं निघून जायची. मग मी मुक्तांगणमध्येच एक सिस्टर आहे मेडिकलमध्ये. त्यांना सांगितलं की माझ्यासाठी एक मुलगी बघा म्हणून. तर त्यांनी 4-5 स्थळं दाखवली. तर मला ती पसंत नाही पडली. तर त्यांनी विचारलं की कशा प्रकारची मुलगी पाहिजे? मी बोललो तुमच्याच सारखी. तर तुमचं लग्न झालंय का? तर ती म्हणली नाही. तर मी बोललो मग तुम्ही आहात का लग्न करायला तयार? तर ते म्हणाले मी घरी विचारते. तर मग त्यांनी घरी विचारलं आणि मग घरच्यांनी बोलवलं मला. मग मी घरी गेलो तर त्यांचे वडील PSI, भाऊ PI, त्यांची बहीण, त्यांचे नातेवाईक सगळे पुणे पोलीसमध्ये. त्यामुळे ससुराल वालों से भाग रहा हूं और ससुराल वाले ही पुलिस बन गए. पण त्या मुलीनं तुला 19 साली हो म्हटलं. हो. बरोबर? म्हणजे मुक्तांगणमधला तुझा प्रवास 16, 17, 18, 19 4 वर्ष तिनं ऑब्झर्व केलं. 13 पासून. हो. हा ऑब्झर्व करून तिने तुला हो म्हटलं. हो. तिने पाहिला माझा प्रवास. त्यानंतर मी मोडे फूड्समध्ये कामाला आलो, तेही पाहिलं. मी मुंबई ते दिल्ली रन केली, तेही पाहिलं. मी अवेअरनेस सेशनला येत होतो मुक्तांगणमध्ये, तेही तिने पाहिलं. माझ्यामध्ये पॉझिटिव्ह बदल पाहिले. त्यानंतरच मी ते डिसिजन घेतला. मग आता तू जेव्हा संसारी जगणं सुरू केलंस, तुमचं दोघांचं एक छान घर चालू झालं, तो जो अनुभव आहे त्याच्यामध्ये तर काहीच थ्रिल नाही. अगदीच सर्वसाधारण सगळ्यांसारखं आयुष्य. कसं वाटतं? समाधान वाटतं. एक म्हणजे शांत झोप येते. पूर्वी झोप येत नव्हती. मी आज बायकोबरोबर आमच्या इथे विश्रांतवाडी चौकामध्ये बायकोबरोबर जाऊन पाणीपुरी आणि शेवपुरी खाऊ शकतो. ते मी पूर्वी करू शकत नव्हतो. मला सपोर्ट आहे. एकटं वाटत नाही. माझ्या गोष्टी शेअर करायला माझी बायको आहे. आणि ॲक्च्युली ती आहे मुक्तांगणमध्ये पूर्वीपासून 10 वर्षापासून काम करते. ती निशिगंधमध्ये काम करत होती नर्स म्हणून. त्यामुळे ॲडिक्शन काय आहे हे तिला माहिती आहे. आणि ती पोलीस फॅमिली असल्यामुळे तेही ती साईड तिला माहिती आहे. त्यामुळे माझ्यासाठी अगदी योग्य ती आहे. तिला माझे मूड स्विंग्स कळतात. मला ती व्यवस्थित हँडल करते. त्यामुळे मला जास्त काही विचार करायची गरज नाही पडत.
ह्या टप्प्यावरती तू जेव्हा तुझ्या भूतकाळाकडे पाहतोस तेव्हा काय भावना असते? भीती वाटते भूतकाळ आठवला की. हम्म. इन्सिक्युरिटी होती. आणि असं का केलं, कशामुळे झालं, या गोष्टीचा विचार येतो. आणि असं झालं कसं, मी आज जिवंत कसा, ह्याचं आश्चर्य आश्चर्य वाटतं. माझी नशा कुठली कशी काय सुटली. तर ते मुक्तांगणचे खूप आभार आहेत त्या बाबतीमध्ये. प्रत्येक व्यक्तीने डायरेक्टली इनडायरेक्टली काही ना काहीतरी मदत केली प्रत्येक टप्प्यावर. आणि हे सगळं जेव्हा तू जगत असतोस तेव्हा हे सगळे विचार डोक्यात येणं, भविष्याचे विचार असतील, भूतकाळातले असतील, हे सगळे विचार धावताना पण येत असतात का रे? हो, धावताना ते मध्ये पास्टमध्ये जातो, मध्येच प्रेझेंटमध्ये, मध्येच फ्युचरचा विचार करणं. आणि हा विचार करता करताच मी 1-1 किलोमीटर पास करत असतो. त्यामुळे बाकीचे रनर्स आणि माझ्या रनर्समध्ये कदाचित हा डिफरन्स असेल. मी रनिंग एन्जॉय करतो. मी टायमिंग चेक नाही करत बसत आणि डिस्टन्स चेक नाही करत बसत. मी विचार करत करत धावतो. आणि माझा जो प्रॉब्लेम होता अँक्झायटीचा, म्हणजे मला ज्या गोळ्या चालू होत्या डिप्रेशनच्या, त्या गोळ्या बंद झाल्या रनिंगमुळे. व्हायचं काय, मी आता धावतोय, समोर ट्रक आला, तर माझ्या मनातला विचार गेला तो. अजून पुढे गेल्यावर मग कुत्रा आला मध्ये, एक व्यक्ती आली, मग मी त्याच्याबद्दल विचार करतो. मग हा विचार निघून जातो. मग ह्याच विचार परत 1 तासाने येतो. मग त्या प्रॉब्लेम्सकडे किंवा विचाराकडे मी वेगळ्या वेगळ्या अँगलने विचार करायला चालू करतो. त्यामुळे गणितं सुटायला लागली माझी. आणि मग रनिंगचा हा मला फायदा झाला. माझी कोडी सुटली सगळी आयुष्यातली. म्हणजे विचारांची भांडण्याऐवजी तू विचारांशी खेळायला लागला. आणि जेव्हा ते भांडण संपलं आणि विचारांचा खेळ चालू झाला तेव्हा आपोआपच तुझ्या पायांमधला रिदम, ती लय, आणि तुझ्या विचारांमधला रिदम हा तुला समजायला लागला. पण असं होतं का रे की धावता 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 हे सगळे विचार मागे पडतात, अशी स्थिती येते? ती स्टेज मी सांगितलं, 50-60 किलोमीटर नंतरची ती स्टेज, जिथे सगळे संपतं आणि ब्लँक होतो. तो उच्च बिंदू असतो तो. आणि तेव्हा ते पेन सहन करण्याची पण ती सवय लागते. हलका होतो. म्हणजे माझ्या मते ते मेडिटेशन करतात तेव्हा ते जे त्या ब्रह्मानंद म्हणतात त्याला, त्यांना आजूबाजूचं ध्यान नसतं. तसं मी तेव्हा धावत असतो. ऑलमोस्ट म्हणजे खोपोली क्रॉस झालेलं असेल पुण्यावरून निघताना, आणि शेडोंग वगैरेचा तो पट्टा येतो खालतीवरती. तेव्हा कळत नाही आजूबाजूला काय आहे. असं मग रात्र आहे की दिवस आहे की दुपार आहे ते कळत नाही. आणि तो ब्रह्मानंद असतो, तू म्हणालास, म्हणजे तो एक मेडिटेशनचा पॉइंट असतो. आणि मला वाटतं तो पॉइंटच धावणं आणि पळणं या 2 गोष्टींना वेगळं करतो. कारण त्या पळण्यामध्ये कधीच हा पॉइंट येत नव्हता आणि धावण्यामध्ये हा पॉइंट सतत 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 येत असतो. मग आत्ताच्या तुझ्या या वरती असताना भविष्याकडे तू कसा पाहतोस? कारण पूर्वी ते भविष्य खूप भीतीदायक होतं. आत्ता मला मी काय करणार हे माहिती आहे. 5 years डाऊन द लाईन, 10 years डाऊन द लाईन मी कुठे असेन हे मीच डिसाईड करतो. की आता मी SYBA करतोय यशवंतराव चव्हाण म्हणून. त्यानंतर मी MA करीन. आणि मी काउन्सिलरला ज्या गोष्टींची गरज आहे पेशंटला देण्यासाठी नॉलेजची, ते जास्तीत जास्त मी घेण्याचा प्रयत्न करतोय. ॲथलेटिकमध्ये मी हे करतोय की एक ॲथलीट म्हणून माझी आयडेंटिटी व्हावी. कारण माझ्या आईवडिलांनी खूप मेहनत घेतली, पण त्यांनी जे स्वप्न पाहिलं माझ्यासाठी, कारण माझे वडील मुंबईवरून लालबागला आले,
मग ते मिल बंद पडल्या, मग तिकडे गेले ठाण्याला आणि मग डोंबिवलीला आले. तर त्यांना मला एक चांगला व्यक्ती समाजातला बनवायचं होतं, इंजिनियर किंवा एक पोलिसात किंवा एक ॲथलीट बनवायचं होतं. ते ते बनवू शकले नव्हते. तर मला त्यांना फेल नाही करायचं आहे. तर मला एक ॲथलीट म्हणून त्यांना नॅशनल ॲथलीट म्हणून ते एक, आता माझी आई एक्सपायर झाली पण वडील आहेत, तर तोपर्यंत मी खूप प्रयत्न करतोय. तर हे मी भविष्यात ठरवलेलं आहे, नॅशनल रेकॉर्ड करायचा. काहीतरी एक राष्ट्रीय हा. पातळीवरची गोष्ट करायची. आणि ज्या गोष्टीमुळे मी हरवून बसलो माझ्या तारुण्यातल्या काही गोष्टी, तर त्या गोष्टीचा अवेअरनेस करणं तरुण पिढीला, हे मी माझं आता कर्तव्य समजतो. कारण मला जो राग होता काही समाजातल्या ह्यांचा, तर त्या समाजानेच मला मदत केली ह्याच्यातून बाहेर आणताना. कारण पोलिसांबद्दल राग होता, त्याच पोलिसांनी माझं डिटॉक्सिफिकेशन केलं. त्यांनीच मला त्यांचा डबा दिला. त्याच महाराष्ट्र राज्य सरकारने मला वकील दिला आणि त्यांनीच माझं पेपरात नाव टाकलं, पहिलं जे आलं ते नाव. म्हणजे माझ्या रिहॅबिलिटेशनला त्यांनीच मदत केली. तर जे माझे मला जे जवळचे वाटत नव्हते त्यांनीच मला मदत केली, म्हणजे मुक्तांगणने मदत केली. तर मला असं वाटत होतं की हे काय, हे फक्त पैसे घेऊन आपल्याला बाहेर पाठवणार, पण त्यांनी रिहॅबिलिटेशनमध्येही मदत केली मुक्तांगणने. आज जेव्हा तू आरशामध्ये स्वतःला बघतोस तेव्हा तुझा चेहरा आणि 12-13 वर्षापूर्वीचा चेहरा याच्यात काय काय फरक दिसतात? पूर्वीचा चेहरा माझा पाहिला तर भीती आहे त्या चेहऱ्यावर, आणि माझा सावळासा चेहरा असेल. कारण दारू, चरस आणि ट्रायका नायट्राइट माझा काळा होता. डोळ्याच्या खाली काळं होतं आणि मी बारीक होतो खूप, आणि माझी नजर भिरभिरती अशी होत होती. आता माझी स्टेबल आहे, एकाच जागी, स्किन ग्लो आहे. आणि पूर्वीच्या माझ्या शब्दांमध्ये तेवढा वजन नसायचं. मी म्हणजे क्लिअर नसायचं. मी फ्रेममध्ये बोलत नव्हतो. आता मी व्यवस्थित फ्रेममध्ये बोलतोय आणि प्रत्येक शब्दावर वजन देऊन बोलतो, कॉन्फिडेंटली बोलतो. तेव्हा तसं नव्हतं. तेव्हा इन्सिक्युअर होतं, रेसलेस होतो. त्यामुळे ती भीती होती चेहऱ्यावर पूर्वीच्या. आत्ताच्या चेहऱ्यावर भीती नाही, समाधान आहे. असं आहे. आत्ताच्या चेहऱ्यावरती भीती नाही, आत्ताच्या चेहऱ्यावरती समाधान आहे. कारण आत्ता तुला तुझ्या आतमध्ये दडलेली खरी आयडेंटिटी सापडते. येस. आयडेंटिटी हा शब्द आपण खूप वेळा वापरतो. मराठीत त्याला आपण म्हणूया निज खूण. प्रत्येक व्यक्तीला स्वतःचं वेगळेपण, स्वतःचा युनिकनेस सापडण्याची एक प्रक्रिया असते, एक प्रवास असतो. हा प्रवास प्रत्येक वेळेला माणसाला आरोग्याकडे आणि प्रगतीकडे घेऊन जाईलच असं नाही. अनेक वेळेला निवड चुकते, मार्ग भरकटतो आणि त्या मार्गावरती राहायचं नसताना सुद्धा तो मार्गच त्या व्यक्तीला कवटाळून बसतोय का काय असं वाटायला लागतं. आणि मग आपली आयडेंटिटी नेमकी कशात आहे, माझं वेगळेपण नेमकं कशात आहे, हेच त्या व्यक्तीला कळत नाही. राहुलचं सुद्धा असंच काहीसं झालं होतं. पण त्याच्या अथक प्रयत्नांनी आणि त्याला सगळ्या मंडळींनी दिलेल्या त्यांच्या आधारामुळे त्याचा एक वेगळा प्रवास स्वतःला शोधण्याचा, स्वतःच्या जीवनामध्ये अर्थ निर्माण करण्याचा, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याची स्वतःची निजखूण आयडेंटिटी ही चांगल्या पद्धतीनं, विधायक पद्धतीनं, इन अ कन्स्ट्रक्टिव्ह वे स्वतःलाच सांगण्याचा हा विलक्षण प्रवास. आणि त्या प्रवासामध्ये धावण्याच्या शारीरिक क्रियेने त्याला दिलेलं बळ,
हे बळ आत्मिक बळ आहे, भावनिक बळ आहे, ब्रह्मानंदाच्या जवळ नेणारं बळ आहे. एका बाजूला एक ॲथलीट, एक खेळाडू म्हणून त्याला मिळणारी निजखूण, आणि दुसऱ्या बाजूला मुक्तांगणचा एक सेवाभावी कार्यकर्ता म्हणून त्याच्या आयडेंटिटीला येणारा एक वेगळाच बहर, आणि तिसऱ्या बाजूला ज्याला आपण चार चौघांसारखं आयुष्य म्हणू, त्या आयुष्यामध्ये समाधान आणि विकास शोधणारा, अशा अनेक पैलूंनी त्याची आयडेंटिटी आज उजळून निघते. मुक्तांगणमध्ये काम करत असताना आम्हा सर्व कार्यकर्त्यांना नेहमी जाणवतं, गेल्या 35 वर्षाच्या मुक्तांगणच्या प्रवासामध्ये मला तर प्रत्येक दिवशी ते जाणवलं आहे. आणि माझंही एक कोडं सुटलं आहे. ते कोडं माझं सुटलेलं हे आहे की माणूस नेमका कसा असतो. तर माझी आता अशी अनुभवाने झालेली खात्री आहे की माणूस मुळात चांगला असतो. आजकालच्या या दिवसामध्ये माणूस हा मुळात वाईटच असतो असं म्हणण्यापर्यंत आपली मजल गेली आहे. पण नाही, माणूस चांगला असतो. वरवरून कितीही वाईट वाटला, वागला, भरकटत गेला, तरी त्याच्या आतमध्ये असलेल्या सद्भावाचा त्याला जेव्हा पत्ता लागतो, तेव्हा त्या माणसाचा एक नवीन प्रवास सुरू होऊ शकतो. भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये एक श्लोक आहे. गीताईमध्ये विनोबांनी तो असा रचलेला आहे. असे मोठा दुराचारी भजे मज अनन्य जो, मानावा तो जसा साधू त्याचा सुंदर निश्चय. म्हणजे असो मोठा दुराचारी, दुराचरणामध्ये गुंतलेला, वाईट वागण्यामध्ये गुंतलेला एखादा माणूस जरी असला, तरी त्यानं जर स्वतःमधला सद्भाव शोधला, भजे मज अनन्यचो, म्हणजे इथे ईश्वर शक्ती म्हणजे सद्भाव. ईश्वर शक्ती म्हणजे आपल्यामध्ये दडून राहिलेला त्या आरशावरची धूळ. ती धूळ जेव्हा झटकली जाते, तेव्हा खरी निजकूण, खरी आयडेंटिटी पुढे येते. तो भाव जेव्हा त्या व्यक्तीला सापडतो, तेव्हा मानावा तो जसा साधू. साधू म्हणजे सज्जन. म्हणजे त्या व्यक्तीमध्ये सज्जनपणा जेव्हा जागा होतो, तेव्हा त्याच्यावरती दुराचारी असा शिक्का मारू नका. त्याच्यामधल्या सज्जनत्वाला मान द्या, त्याचा स्वीकार करा, कारण त्याचा सुंदर निश्चय. विनोबांनी केलेलं मराठी रूपांतर फार सुंदर आहे. हा सुंदर निश्चय म्हणजेच मोटिव्हेशन या इंग्रजी शब्दामध्ये सुंदर निश्चय मधला भाव येणार नाही. पण सुंदर निश्चय म्हणजे काय, हे राहुलच्या आजच्या या कहाणीतून आपल्याला कळलं. तो सुंदर निश्चय म्हणजे स्वतःमधला सद्भाव शोधणं, स्वतःमध्ये चाललेल्या सत आणि असतचा संघर्ष ओळखणं, आणि त्यातून स्वतःच्या मनाला सावरत पण खंबीरपणे सतच्या बाजूने उभं राहणं. त्या प्रवासामध्ये जी द्यावी लागेल ती किंमत देणं, पण स्वतःच्या उद्दिष्टांवरती अढळ राहणं, स्वतःच्या घसरण्याकडे, घसरल्यानंतरच्या सावरण्याकडे सहानुभूतीने पाहणं, पण तो प्रवास कधीही न सोडणं. पळणारा राहुल ते धावणारा राहुल, हा संपूर्ण प्रवास आपण आज राहुलच्या बरोबर अनुभवला. पुढच्या काळामध्ये राहुल, त्याचं धावणं आणि त्याची सेवावृत्ती
ह्या सगळ्यांचा रिदम, ह्या सगळ्यांची लय अशीच राहू दे, अशी सदिच्छा तुमच्या आणि माझ्या मनात असणारच नाही का? राहुल, तुझ्या पुढच्या प्रवासासाठी आणि तुझ्या चेहऱ्यावरचं हे समाधान असंच आम्हाला दिसणार आहे, याच्या खात्रीसहित तुला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.